आणि तर आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. कुठे आहे? आयसीयू मध्ये आयसीयू मध्ये आहे. करताना सिरियस केस आहे, थोडासा मामला गरम झालेला आहे. बघा साफ कसा करतो. राईटच्या डोळा बंद पडला काय म्हणून डोळा बघतो त्याच्या काय मोत्या घेऊन आला की काय झालं. आपण झाल्यानंतर पण रिचार्ज होणार, रिचार्ज नंतर आम्ही भेटू. फॉर्म वगैरे भरत होता इथं रिसेप्शन मध्ये. भरला का फॉर्म वगैरे? पैसे भरले? ऑपरेशन होतं म्हणून डायरेक्ट डॉक्टर तुझा फॉरेन वरून मागवले. कोणीतरी डोळा मारला गाठ बघा, चेक करतो बघा मोठे बिंदूचं ऑपरेशन. हॅलो गायज, गुड मॉर्निंग, वेलकम टू महेश ब्लॉग्स. तर आजचा वार रविवार आणि रविवारचे वाजले सकाळचे 10 वाजलेत आणि तुमचा आरामाचा दिवस आहे. तुम्ही मस्त बेडवरती आराम, नाश्ता पाणी करताना, आराम करताना माझा व्लॉग्स बघा. आजची धमाल बघा, आज एकदम मजा येणार आहे. रविवारच्या दिवशी सगळ्यांचा आरामाचा दिवस आहे, पण यूट्यूबर लोकांचा कुठलाही आरामाचा दिवस नाही आहे. त्यांना कॅमेरा घ्यायचा आणि चालू व्हायचं आहे, सगळ्या गोष्टी कॅप्चर करून आपल्या ऑडियन्सला आणि आपल्या व्ह्युअर्सला खुश करायचं असतं, एंटरटेनमेंट करायचं असतं. तर चला, आता तुम्ही झलक बघितली, आता पूर्ण व्लॉग बघून घेऊया. आजच्या पूर्ण रविवारची धमाल बघून घेऊया. चला. सकाळी उठल्या असं बाहेर आल्यावरती तुम्हालाही बघायला आवडतो आणि मलाही बघायला आवडतं. ऊन पाऊस चालू आहे आणि ऊन पावसामध्ये हा नजारा मस्त वाटतो. सावली येते, ऊन येतो आणि तो ढग हे पूर्ण ढग काळे काळे आणि तिथे डोंगर आहे, मलंगडचा गड. त्याच्यावरती ऊन आला आणि सावली आणि पाऊस, भारी वाटतं बघायला, मजा येते. तर चला, आता हा दृश्य तर बघितलं तुम्ही, आता बाकीच्या पुढच्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. आता आलोय किचन मध्ये. आमचे दोन्ही आई पप्पा नाश्ता बनवता नाही. आई पापूस डोसा बनवतोय. दोघा पण किचन मध्ये नाश्ता बनवायला. बघ प्लेट सजवतो. काय आहे बनवायचं ना खायचं, ते करायचं. बनवायचं ना खायचं. पोरांसाठी काय बोलताय? पोरांसाठी करावंच लागतं ना. आता थोडी आहे पोरांची. मग असंच मग तुला आवडतं म्हणून तू करतोय. आवडतं नाही, पोरांना ऐकता पाहिजे सर्व हातात. ऐकता काय आहे? हा? परिवर्तन तरीच गोष्ट आहे. खोटी कला माहीत बापूस असल्या तर पोरांना वाटतं ना. लहान घेतात ती. आम्ही देतो ना काय बोलताय? हो. पोरांना. पोरा घेतात ना बापाचं काय. बघितला, आपसला तर हौसच आहे, म्हणजे जेवण वगैरे बनवायची एकदम चमचमीत. आणि मम्मीला हेल्प करत असताना किचन मध्ये आज पप्पा भेटले. किचन मध्ये दोघं पण नाश्ता बनवताना, रेडी करताना, आणि मला बोलत होते. बघितलं ना कसे बोलत होते. प्रत्येकाचे आई वडील देतात आई मुलांना आपल्या, तसं मला पण भेटतात. बघा मस्त डोसा, चटणी आणि ब्लॅक कॉफी आलेली आपली. नाश्ता करून घेतो पहिले. गाईस, आता मी निघालोय घरातून. बाईक घेतो, आपली बाईक उभी आहे, बाईक घेऊन जातो आणि तुम्हाला माझा फन, पुढच्या गोष्टी, फन, कॉमेडी, धमाल सगळ्या गोष्टी दाखवतो. चला. घेऊन डायरेक्ट आलो 4 व्हीलर मध्ये बघा. आणि आमचे कंपनी. नमस्कार. नमस्कार. काय म्हणता? आज संडे, काय स्पेशल? आई स्पेशल अभी जा रहे 3 नंबर उल्हासनगर जा रहे हैं. उल्हासनगरला चाललोय. थोडा गाडीचं काम आहे, ते काम करून घेतो. बस भाई गाडी चालवतोय. डायरेक्ट घर से ऐसा निकला और गाड़ी में आके बैठा. एकदम जादू म्हणतो, विंग्स लेके आया मैं डायरेक्ट बुलेट पे. दादा आता उल्हासनगरला गाडीचं काम करतो. थोडासा ते लाईटचा प्रॉब्लेम आहे, तो करून घेतो. चला, तिथे भेटूया तुम्हाला. मेकॅनिक आलाय, मेकॅनिक गाडी चेक करतोय. आता काय बोलतोय काय माहिती. लाईट चेक करतोय तो. लाईट हा काय हो, हा उल्हासनगरला सगळं काम फिट होतो. सर्व कार शिंगारचे काय, कारचं, लाईटचं सगळं काम करतोय, चेक करतोय. लाईट चालू नाही होते एक साईडची, त्यासाठी आम्ही उल्हासनगरला आलो. काय हो, गाडीच्या राईटच्या डोळा बंद पडला काय म्हणून डोळा बघतो त्याच्या काय मोत्या घेऊन आला की काय झालं. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. त्या मोत्या साफ करायचा आहे. मोतीबिंदू झाला.
त्यांनी बघा डोळ्याचं ऑपरेशन करायला घेतले. थांबा तुम्हाला डोळ्याचं दाखवतो ऑपरेशन. थांबा बाहेर जाऊ. आता उतरलोय बाहेर आणि बघा काय झाले. काय बोलले तुम्ही? गाडीचा एक डोळा बंद पडला. डोळा बंद पडला. ऑपरेशन करायला घेतलं बघा. असं ऑपरेशन खोलतोय तो. आता कुठला डोळा बंद पडलाय आपला. डोळा बंद पडलाय आमचा है ना. बघू त्याच्यात काय झालं. मोतिया बिंदू मोत्या बिंदू झाला का? किती नंबर आहे मोतिया मला बिंदू. तरी ह्या गाडीने डोळा मारला वाटतं काय. म्हणून राईटचा डोळा बंद झाला काय. भाई साहेब कोणीतरी डोळा मारला गाडीला वाटतंय ना. आणि गाडीचा मोत्या बिंदू झाला डायरेक्ट. डोळा बंद. चेक करू बघ. आता ऑपरेशन आता ऑपरेशन होणार. मिशन मोतिया बिंदू ऑपरेशन. गाडी चेक करतोय. गाडीचा डोळा बंद झाले भाई. आमच्या गाडीला झाले मोत्या बिंदू. तो करतोय ऑपरेशन है ना. चला आता डॉक्टर आला. डॉक्टर आलाय. डॉक्टर ऑपरेशन करतोय मोत्या बिंदूचा गाडीच्या डोळ्याचा. आणि एक ऑपरेशन केलं त्याने. एक ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. आता दुसरा वरचं ऑपरेशन चालू करायचं आहे. ते पण चालू होतंय वाटतंय. ऑपरेशन आमच्या डॉक्टरला खतरनाक आहे ना. काय हो? मोत्या बिंदूचं ऑपरेशन करतोय. आम्ही डॉक्टर स्पेशल मागवलंय ना. बघा स्पेशल डॉक्टर आहे बघा. कसं चेक करतो बघा मोत्या बिंदूचं ऑपरेशन. या गाडीचे कसं लेजर ऑपरेशन होतं काय. लेझर वाला ऑपरेशन. असं आहे कसं होतं. लेजर ऑपरेशन होते. लेझर क्रेटा गाडी आहे ना क्रेटा. क्रेटा गाडीचं लेझर ऑपरेशन होतं ना. अरे बाप रे भाई साहब खतरनाक काम हो गया. हा एकदम फॉरेन वरून क्रेटा आणलं. गाडीचं लेजर ऑपरेशन होतं म्हणून डायरेक्ट डॉक्टर कसा. फॉरेन वरून मागवलं. फॉरेन वरून डॉक्टर मागवले. फुल खतरनाक. फुल टेस्टिंग विस्टिंग चालू आहे बघा. थर्मामीटर लावले त्यांनी. ऑपरेशन झाला. एक ऑपरेशन झालाय मोत्या बिंदूचा. आता दुसरा चालू आहे. दुसरा करेल तो. अशा प्रकारे आमच्या गाडीचं ऑपरेशन. मिशन मोत्या बिंदू ऑपरेशन. क्रेटा गाडीचा. पेशंटचा नातेवाईक गेलाय. पेशंटला इथे झोपावून गेला डॉक्टरकडं आणि बाहेर गेला. आता काय फाईल वगैरे घेणार काय. पेशंटचा मालक आहे ना तो गेलाय फॉर्म भरायला. फॉर्म भरणार. ऑपरेशन झाल्यानंतर पण डिस्चार्ज होणार. डिस्चार्ज नंतर आम्ही भेटू. ऑपरेशन कसं झालं आम्ही थोडं चालू झालं. आईच्या गावात. आता थांबा मालक येतोय. जो पेशंटचा मालक येतो तो फॉर्म वगैरे आणि फीस वगैरे भरायला गेलाय. फॉर्म वगैरे काय उद्या म्हणजे साईन वगैरे करून घेणार ना. उद्या काय झालं तर त्याचा जिम्मेदार तोच असेल. काय हॉस्पिटल डोळा बिळा फुटला तर त्याच्यामुळे ते सगळं करतोय. आणि मालक आल्यावरती त्याला पण भेटू आपण. आणि चालू आहे पेशंटचं ऑपरेशन चालू आहे. तो सक्सेसफुल झाल्यावरती मग आहे ना मजाच मजा. तो फॉर्म वगैरे भरत होता इथं रिसेप्शन मध्ये. भरला का फॉर्म वगैरे. पैसे भरले. पैसे काय आणले. अरे असं कसं ऑपरेशन होईल. आपलं मोत्या बिंदूचं ऑपरेशन करायला आलो. एक डोळा बंद पडला ना. हा बघा हा त्या पेशंटचा मालक आहे. आणि याचा फॉर्म वगैरे भरून घेतलं इथे आणि पैसे घेतले. उंदीर चावलंय. काय चाललंय. उंदीर चावलाय. उंदीर चावला. आई हे तर लेटेस्ट न्यूज होगी. मोत्या बिंदूने उंदीर चावला. उंदराने याच्या पेशंटला मारले डोला. आणि त्याला झाला मोत्या बिंदू. तर ते मोत्या बिंदूचं ऑपरेशन करायला घेऊन आलो याला. आणि हा मालक आहे. आणि हा त्याचा डॉक्टर आहे. आणि यांनी त्याची फीज वगैरे घेतलेली आहे. आणि आता ऑपरेशन करायला त्याचा डॉक्टर बोलवलाय फॉरेन वरून है ना. कुठे आहे. आयसीयू मध्ये आहे. आयसीयू मध्ये आहे गाडी. चुहानी बरोबर तिकडे चावलाय. इथेच डोळा मारलंय आणि त्याला झाला मोत्या बिंदू. आयसीयू मध्ये त्याचं ऑपरेशन चालू आहे. फॉरेन वरून डॉक्टर मागवलं नाही. आणि आता आम्ही बघू. सिरियस केस आहे थोडीशी. करून घेऊ आपण. सक्सेस होऊन जाईल. काळजी करायची काही गरज नाही. हा तुम्ही बघत राहा. ऑपरेशन सक्सेस झाल्यावरती तुम्हाला आता दाखवतो मी. A few moments later.
पेशंटचा मालक आणि डॉक्टर सगळे सगळे चेक करताना सिरियस केस आहे. थोडासा मामला गरम झालेला आहे आणि ते म्हणतात की नवीन डोळा टाकावा लागेल ना. हा नवीन टाकायचं तर नवीन डोळा कुठून आणायचा? उंदराला पकडायला लागेल. उंदरावरती कंप्लेंट करावी लागेल आता. हा उंदराला कंप्लेंट करावी लागेल. धरील कोण? हा काय की धरो? जे कंप्लेंट घेतील तेच करतील. तर अशा आमच्या गाडीचा झालाय उंदरांनी डोळा मारून. ऑपरेशन चालू आहे बघा. सिरियस केस आहे. बाई टेन्शन आला मला. बाईचा कसा व्हायचा? हा तो चेक करतोय. कुठं डोळा मारले चेक करतोय. एक डोळा चांगला आहे. एक डोळा चांगला आहे. आता एकाच डोळ्याने काम चालावं लागेल वाटतंय. आणि बघू दुसरा डोळा भेटला तर तोच टाकून ऑपरेशन ते म्हणतायत होईल सक्सेस, पण थोडासा क्रिटिकल आहे. त्यासाठी मेहनत चालू आहे. डॉक्टर फॉरेन वरून आलेला आहे, तर तो त्याचा डोका लावेल, त्याचा डिग्रीचा फायदा घेईल तो. फायनली आमची ऑपरेशन सक्सेसफुल झालाय. बघा ऑपरेशन सक्सेसफुल है ना. झाला ऑपरेशन सक्सेसफुल. कॉंग्रॅच्युलेशन तुला. चला आता आम्ही निघतो. आमचं ऑपरेशन झालेलं आहे. वाचलो बालबाल. नवीन डोळा नाही टाकावा लागला. आज हम लोग आए थे अपने मीटिंग के लिए और देखो बिल्डर का ऑफिस, बिल्डर की साइट, खतरनाक काम है ना. खतरनाक काम. पची संडे के दिन भी हमारा मीटिंग देखो. आम्ही खूप मेहनत करतो बाबा, आहे का. मेहनत करावी लागते की नाही. मेहनत केल्यावर फल भेटतो. मेहनत करावी लागते आणि आमचे चांगले संबंध आहेत, तर आम्ही काम करत असतो. ज्यांना कोणाला काम करायचं असेल तर त्यांनी मला कमेंट करा. आम्ही काम पच्चीस करून टाकू डायरेक्ट, आहे ना. चांगलं आहे. चांगली कामं करतो. जागा असेल तर जागा दाखवा. रिडेव्हलपमेंट असेल तर सांगा. आम्ही सगळं काम करतो. फक्त तुम्ही आम्हाला सांगा. कुठल्याही प्रकारची हेल्प पण पाहिजे असेल तर सांगा. आम्ही ती पण करू आणि कामं पण करू. तर आमचे दिवस असेच चालू राहतात. दिवसभरात आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो. तर चला बाई बसले गाडी चालवायला आणि निघतो आम्ही. या बिल्डरचं ऑफिस आहे. भेटलो त्याला. यशवी आली बघा. बघा यशवी आली. ये यशवी इकडे ये. ऐकर. हाय बघा यशवी आली. यशवीच्या घरी आलो. यशवीला भेटायला. काय पाहिजे तुला? खाऊ पाहिजे. तिला खाऊ पाहिजे बघा. यशवी आया किती गोड दिसते पोरी. ऐकर सगळ्यांना ऐकर. पादे सगळ्यांना पादे. हो बघा तुम्हाला सगळ्यांना फ्लाइंग किस देते ही आमची गोड गोड चकोली यशवी. इकडे ये माझ्याजवळ ये. बघा आता यशवी आली माझ्याजवळ. यशवी मला पादे पादे. दाढी लागली तिला. एकदम गोड मुलगी आहे. एकदम मस्त. आणि ती इथं आलं ना का तिला मजा येते. नानाजवळ जायचं आहे ना. हे तुला नानाजवळ यायला पटते. आवडते ना तुला नानाजवळ यायला. बघा कशी बघा. बघा कशी करते बघा. ही बघा ही बघा. अरे वाघ कसं करतो. हो बघा. साप कसा करतो. बघितला. इकडची करते बघा. साप कसा करतो. आणि वाघ कसा करतो. वाघ बघ बाबा. पक कशी करते. कोको कशी करते. बघ कशी आवाज करते बघा. एकदम खतरनाक. एकदम डेंजर आहे. तिला सगळं समजतं, फक्त बोलता येत नाही. बोलायला लागले ना मग काय करा नाही आमचा. बघा चालली आता ती. गाईज मी आलेलो थोडा एक. आम्ही 2 जण आलेलो ठिकाणी. तर आपले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. काय बोलतो. आपला सबस्क्रायबर आहे आणि त्याची मुलगी आहे. भाऊ तुझं नाव काय. अमित भाऊ आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्यांची मुलगी आहे. हाय काय नाव तुझं. देवांशी आपली सबस्क्रायबर आहे आणि ती आपली रोज व्लॉग्स बघत असते है ना. तुला व्लॉग्स आवडतात माझे. बघते तू रोज.
असं सपोर्ट करत राहा मला. हे दोघं जण माझे सबस्क्रायबर आहेत आणि चांगलं वाटलंय ना भेटून भाई. मस्त वाटलं तुला भेटून. नंबर भाई, हा कसे वाटतं तुला ब्लॉग? एक नंबर वाटत, हा एक नंबर. छोटीशी सुरुवात केली आहे मी, अशीच करत राहा एकदम उत्तमपणे. है ना. आमचा सपोर्ट आहे तुझ्यासोबत. थँक्यू सो मच तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल. आणि असंच प्रेम ठेवा दोघांनी सगळ्यांनी. आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून खूप खूप थँक्यू, धन्यवाद की तुम्ही माझे सबस्क्रायबर आहेत. चला, आनंद झाला भेटून मला आणि मजा येते. आता सबस्क्रायबर मला भेटत आहेत. मी नवीन आहे यूट्यूबवरती आणि यूट्यूबवरती मला असे लोक आवडीने विचारतात, अरे आम्ही तुझे सबस्क्रायबर आहेत वगैरे. तर चला आता निघू. आता आलोय मी घरी. जाऊन आलो. रस्त्यात आपल्याला रुपेश आणि मी थोडा एक ठिकाणी गेलेलो, तर आपले सबस्क्रायबर पण भेटले आणि आनंद होतो आता मला की मला लोक थांबवून मला आपले सबस्क्रायबर भेटतात, थांबवतात आणि मस्त मोटिवेट करतात, सपोर्ट करतात. तर आता आलोय घरी. बघा, उद्या नागपंचमी आहे. फळं वगैरे दूध सगळं घेऊन आलोय, पूजेचं सामान पप्पांनी सांगितलेलं त्या गोष्टी घेऊन आलोय. चला पहिले फ्रेश होतो. आणि वातावरण तर बघा किती सुंदरच आहे. गाईज मी मस्त फ्रेश झालो आणि घरी कोणीच नाही आहे. कोणीच नाही आहे. म्हणजे मम्मी पण नाही आहे आणि पप्पा पण नाही आहेत. मम्मी गेली मामाच्या घरी आणि म्हणजे तिच्या माहेर घरी गेली आहे ती. आणि पप्पा गेलेत आपले रिक्षावरती. कारण पण नाही, मी एकटाच आहे घरात, एवढ्या मोठ्या घरात. तर मी यूट्यूबवरती चॅनल चालू केल्यापासून आता लगभग माझे 48 व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. आणि मी म्हणालो होतो मी थांबणार नाही, मी चालूच ठेवणार. आता मी कॅमेरा उचलला आहे तर आता मी तो लाईफ टाईमसाठी उचलला आहे यूट्यूबवरती आणि तो थांबणार नाही. मी विचार केला नव्हता की माझे सबस्क्रायबर कसे वाढतील, म्हणजे कसे माझे सबस्क्रायबर वाढतील अँड मला कोण लाईक करेल नाही करेल, माझे व्हिडिओज कोण बघतील, मला व्ह्यूज येतील की नाही, या सगळ्या गोष्टीचा मी विचार केलाच नाही. आणि आता जसं जसे दिवस पुढे जात आहेत माझा कॉन्फिडन्स पूर्ण बसून गेला आहे. कॅमेरा पण माझा मोबाईल हातात बसलेला आहे, माझी एडिटिंग पण माझ्या हातात बसलेली आहे. एकदम एकदम म्हणजे पूर्ण प्रो झालेलो आहे हे असं झालं आहे. आणि आता मला जसं जसं मी आता जिथे जातोय माझ्या एरियामध्ये म्हणा बाहेर म्हणा, जो माझा सबस्क्रायबर आहे तो मला भेटतो, त्याला आनंद होतो मला भेटल्यावरती. आणि मला पण डबल आनंद होतो की यार हेच लोक होते जे मी जेव्हा पण त्यांच्या आजूबाजूला फिरायचो तेव्हा माझी तशी ओळख नव्हती. मी एक सामान्य माणूस म्हणून मी त्यांच्या परिसरात राहतो, या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. पण आता मी एक यूट्यूबर म्हणून मला एक ओळख भेटते आणि मला आनंद होतो या गोष्टीचा. खरंच तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या एका सबस्क्राईबने मला खूप जास्त आनंद होतोय. मला खूप मजा यायला लागली. आणि तुम्ही असे सबस्क्रायबर मला भेटतात, मला आनंद होतो, मला खूप मोटिवेट करता तुम्ही. तुम्हाला बघितल्यावरती अजून इन्स्पिरेशन माझं वाढतंय की यार शपथ म्हणजे ही गोष्ट प्रत्येकाला आवडेलच नक्की. मला तर आवडली की यार हे कधी मी विचार केलाच नव्हतं की अशी पण माझ्या गोष्ट लाईफमध्ये घडेल. मी एक मोबाईल कॅमेरा उचलेन आणि यूट्यूबवरती मी माझी जर्नी चालू करेन आणि मला असे म्हणजे परिसरात आजूबाजूच्या जिथे जाईन तिथे मला सबस्क्रायबर भेटतील, मला मोटिवेट करतील. आणि त्यांचा जे उत्साह बघून माझ्यामध्ये अजून हिंमत वाढली आहे. तर खूप खूप धन्यवाद प्रत्येकाला, जो माझा सबस्क्रायबर आहे, जो माझा व्ह्युअर्स आहे, माझा ऑडियन्स आहे, त्याला प्रत्येकाला मी खूप खूप थँक्यू म्हणेन. तर चला, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. मी जास्त काय बोर करत नाही बसणार, नवीन नवीन रोज व्हिडिओज आणणार तुमच्यासाठी. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. आणि प्लीज लवकरात लवकर जे नवीन नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन रोज व्हिडिओज बघायला भेटतील आणि तुम्हाला पण एंटरटेनमेंट होणार, तुम्हाला पण एन्जॉय वाटणार. माझी लाईफ बघा, मी कशी माझी जर्नी, लाईफची जर्नी तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. आतासाठी टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.